जय जय रघुवीर समर्थ. शुका सारिखे पूर्णवैराग्य जाचे, वसिष्ठा परी ज्ञान योगेश्वराचे. कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. जय जय रघुवीर समर्थ. जमलेल्या सगळ्यांचं स्वागत करतो, सर्वांच्या चरणी वंदन करतो आणि चिंतनाला आपण सुरुवात करूया. आपण पंचसमासी हे बघत आहोत, त्यातला दुसरा समास. त्या दुसऱ्या समासातली पुढची ओवी बघूया आपण. काल आपण बघितलं की शरीर, संपत्ती हे सगळ्याचा अभिमान आपल्या डोक्यावर असतो आणि त्यामुळे जो अभिमान आपण बाळगतो त्यामुळे दुःख भोगावं लागतं. तर त्याच्या पुढची ओवी आपल्याला स्क्रीनवर दिसते सगळ्यांना. हां बरं, मग मी म्हणतो वाचतो ओवी, हरकत नाही आपली. हो, हां, आपलं काल आठ ओव्या झालेल्या होत्या, बरोबर आहे ना? हां, आता 9वी ओवी. हां, ऐसे माझे माझे म्हणता, अभिमाने बोझे वाहता, आयुष्य बेसले अवचिता मरून गेला. ऐसे माझे माझे म्हणता, अभिमाने बोझे वाहता, आयुष्य बेसले अवचिता मरून गेला. असं सगळं माझं सरळ सरळ अर्थ आहे अगदी. काल आपण जो बघितला त्याचंच हे एक्सटेन्शन आहे चालू. अजून समर्थ त्याच ह्याच्यात आपल्याला समजावून सांगतायत. प्रत्यक्ष मी आयुष्यभर काय करतो, मी कशा प्रकारे माझी वाटचाल करतो आणि त्या वाटचालीत मी कसा कुठे कुठे चुकतो, ह्याचं खूप छान उदाहरण, ह्याचं खूप छान एक्सप्लेनेशन, विवरण दासबोधामध्ये आहेच. पण ह्या ग्रंथात सुद्धा ते करूनच समर्थ पुढे नेतात. कारण मी सांगितलं तसं, जसं दासबोध समर्थांचे ग्रंथ हे जणू काही कोर्स असल्यासारखे आहेत. तुम्ही एकदा का सुरुवात केलात, सुरुवातीला एकदा तुम्ही एंट्री घेतलीत त्या कोर्समध्ये, की समर्थ अशी सगळी रचना करतात जेणेकरून कोर्स संपेस्तोपर्यंत तुम्हाला ते साध्य व्हायला हवं. आता माझी कपॅसिटी नाही ते समजून घेण्याची, म्हणून माझी आणि कोर्स पूर्ण होत नाही आहे. पण तरीसुद्धा आपण रजिस्टर तर करायला हवं, किंवा समर्थांच्या कोर्समध्ये आपण रजिस्टर तर करू. तर समर्थ म्हणतात, ऐसे माझे, आता सगळ्यांना स्क्रीनवर दिसते ते, ऐसे माझे माझे म्हणता, मी माझं अखंड म्हणत असतो, प्रत्येक गोष्टच माझी वाटते. तर मग असंच एकदा सांगत असताना एक म्हणाला की आपलं खरं तर वसुधैव कुटुंबकम, अख्खी पृथ्वीच माझं कुटुंब आहे असं आहे. असं खरं तर आहे नाही का? सगळं विश्व अवघे हे विश्वचे आमुचे घर असं म्हणतात आणि तुम्ही म्हणता माझं काहीच म्हणायचं नाही आहे. हे दोन कॉन्ट्रास्ट नाही का? तर ह्याचं सूत्र असं आहे की तुमची जर वासना अख्ख्या विश्वाला गवसणी घातली, तुमची चिंता करण्याची जी प्रवृत्ती, त्याने तुम्ही अख्ख्या विश्वाची जर चिंता करायला लागलात ना, तर ती वाढत जाऊन संपूर्ण विश्वाला गवसणी घालते, म्हणजे माझं सोडते आणि विश्वाची चिंता करायला लागते. ती नाहीशी होऊन जाते, त्याच्यात स्वार्थ नाहीसा होतो. आपल्या माझं म्हणण्यात आणि अख्ख्या विश्वाला माझं म्हणण्यात महत्त्वाचा फरक एवढाच असतो, तो माझा स्वार्थ असतो आणि तिथे मी निस्वार्थ भावनेने करत असतो. म्हणून तर सगळे हे स्वातंत्र्य सैनिक वगैरे आपण जर बघाल, किंवा जे देशासाठी धर्मासाठी लढले, त्यांना लढण्याची ही उर्मी कशातनं झाली? कारण त्यांनी त्यांचा स्वार्थ सोडला आणि ह्या धर्म आणि देशासाठी ते देह सोडायला देखील तयार झाले. ही त्यांची निस्वार्थ भावना परिपूर्णतेला जाते आणि अशी परिपूर्णतेला गेल्यानंतरच ते सहज उद्गार बाहेर पडतात, अवघे विश्वचे आमुचे घर. कारण इथे माझं असं काही नाही आहे, सगळं आहे ते सगळं त्यांचं, लोकांचं आणि विश्वाचं आहे. माझ्या सकट सगळं भगवंताचं आहे. पण आपली स्थिती मात्र कशी आहे? असं सगळं माझं म्हणता, अभिमाने बोझे वाहता, मी बोझं वाहतो, डोक्यावर ओझं असतं. खरं सांगू का, अखंड ओझं असतं, सगळ्यांचंच असतं. प्रत्येक गोष्टीचं मी ओझं करतो. ओझ्याचे गुणधर्म काय आहेत? ओझ्याचे 2 मुख्य गुणधर्म आहेत. एक, त्याला आपण ओझं म्हणतो ज्याचा भार मी सहन करत असतो, आणि 2,
त्याला आपण ओझं, ते ओझं असं असतं ज्याला आपण ओझं म्हणतो जे मी सोडू शकत नाही त्याची परिपूर्णता झाल्याशिवाय. हे दोन गोष्टी ज्याच्या ठिकाणी त्याला आपण ओझं म्हणत असतो. आता नाही का आपलं असतं, मला आता कामाचं खूप ओझं झालेलं आहे, मी ते काम करत असताना मला शिणवटा तर येतोय आणि ते काम पूर्ण झाल्याशिवाय मला स्वस्थताही नाही आहे, ते ओझं आहे. आणि मग असं ओझं मी कुठे पाहतो? माझा संसार, ज्याला मी माझं आपलं म्हणतो, ते सगळं समर्थ त्या सगळ्याचं मिळून एक कॅटेगरी करतात ओझं. कारण ह्यातनं मला फक्त भार आहे, ह्यातनं मला शिणवटा आहे. माझ्या शिणवट्यातून माझ्या समाधानाकरता, शांतीकरता, स्वस्थतेकरता स्कोप नाही. आता हे खरं तर अवघड सत्य आहे, पण ते सत्य आहे आणि ते स्वीकारायला लागतं. त्यामुळे ते स्वीकारायला समर्थ म्हणतात, आयुष्य वेचले अवचिते मरोन गेला. अख्खं आयुष्य मी ह्याच्यासाठी घालवतो, मी अख्खं आयुष्य ओझ्यासाठी घालवतो, असं अखंड ओझं. कारण त्यातनं मला भारच जास्ती होतो आणि तापच जास्ती होतो. समर्थाने असंच दासबोधामध्ये वर्णन केलेलं आहे की येच क्षणी मरोन जासी तरी रघुनाथी अंतरलासी, माझे माझे म्हणतोसी म्हणोनिया. वैराग्य लक्षणामध्ये आहे, येच क्षणी मरोन जासी तरी रघुनाथी, आत्ताच्या आत्ता. कारण देह कधी जाईल याची काही कल्पना नाही आहे, देह कधी पडेल ह्याची मला पुढच्या क्षणाची खात्री नाही. माझा जर देह आत्ता पडला, येच क्षणी मरोन जासी तरी रघुनाथी अंतरलासी, रघुनाथापासनं, रामापासनं, देवापासनं, गुरुने सांगितलेल्या उपदेशापासनं मी लांब गेलो, नाहीसा झालो, दूर गेलो. तो उपदेश, तो राम माझ्या ठिकाणी नाही येऊ शकला. येच क्षणी मरोन जासी तरी रघुनाथी अंतरलासी. कारण काय? माझे माझे म्हणतोसी म्हणोनिया. दॅट्स ऑल. शिक्का माझा, अहम, मम आणि हे सगळं इदम माझं, मी आणि माझं, बस हीच काय ती जड आहे सगळ्याची. म्हणून समर्थ ते म्हणतात, आयुष्य बेचले अवचिते मरोन गेला. नंतर देह पडला. कारण आपल्याला मनुष्यत्व मिळालंय हेच दुर्मिळ मिळालेली गोष्ट आहे. आणि जी दुर्मिळ मिळालेली गोष्ट आहे ती मी जर ओझ्यासाठी खर्च केली तर मी ती वायाच घालवल्यासारखी आहे. म्हणून जाग करतात. आता तुम्ही म्हणाल मग कर्तव्याचं काय? एक्झॅक्टली, कर्तव्य बुद्धीने सगळं यथोचित करायचं आहे. त्याच्यात समर्थाने कधीच चालढकल करा म्हणून सांगितलेलं नाही. समर्थाने केवढा संसार केला, 1100 मठांची स्थापना केली आणि एवढं सगळं धर्मकारण राजकारण केलं. हे समर्थाने का केलं? ते वास्तविकता ओझ्यामध्ये गणलं नाही, ते कर्तव्य म्हणून समबडी हॅज टू डू इट, कोणीतरी ते करायला पाहिजे आणि ते समर्थाने केलं. किंबहुना ते समर्थच करू जाणे, दुसऱ्या कोणाला ते जमलंही असतं असं नाही, किंवा जो तेवढ्या पातळीचं असतं त्याला जमलं असतं म्हणजे परत ते समर्थच झाले असते. म्हणजे ह्या समर्थाने हे सगळं केलं ते कर्तव्य म्हणून. त्याच्यानंतर त्याच्यात ममत्व नावाची वस्तू नाही, त्याच्यात अटॅचमेंट नाही, अलिप्तपणाने. थोडक्यात निर्लेपच्या भांड्यामध्ये भाजी शिजवल्यासारखं नाही का, आपल्या सगळ्यांना अनुभव आहे. निर्लेपचं भांडं, त्याच्यात म्हणजे चिकटत काही नाही. म्हटलं व्हेरी गुड, हेच आपल्याला साधायचं आहे. बस मी त्याला लेप लावत नाही, निर्लेप. खरं तर मी म्हटलं त्यालाच एक लेप आहे, त्याला निर्लेप कसं म्हणायचं? ते म्हटलं तसं नाही, तेलाचा लेप बसत नाही म्हणून निर्लेप. जाऊ द्या. तर मुद्दा काय आहे, तर असं जर ते साध्य झालं तर ते अपेक्षित तसं साध्य आहे, ते त्या प्रकारचं. आणि मग काय घडेल, माझं काय घडतं ते पुढच्या ओवीत समर्थ सांगतात. गोवुनी संसारी वासना, आपल्या सगळ्यांना स्क्रीनवर दिसते ओवी. गोवुनी संसारी वासना अभिमाने भोगी यातना, विषयी गुंतला चुकेना जन्म मृत्यू. गोवुनी संसारी वासना अभिमाने भोगी यातना, विषयी गुंतला चुकेना जन्म मृत्यू. माझी ती वासना गुंतून जाते. अटॅचमेंट म्हणजे काय? माझी गुंतलेली वासना त्या ठिकाणची. मला ते हवंसं वाटतं, मला ते आपलंसं वाटतं, मी गुंतलोय त्याच्यात. आणि ही गुंतलेली वासना, त्याचा मला अभिमान असतो. अभिमाने भोगी यातना, त्या अभिमानामुळे यातना भोगायला लागतात. ज्याला मी माझं म्हणतो ते माझं नसल्यामुळे ती माझी जी दृढ घट्ट धरलेली आहे ते प्रत्यक्ष उडून जातं. समर्थाने ते वैरागी निरूपणात सांगितलं आहे. त्यांनी पाखरांचं उदाहरण दिलं. पाखरं मोठी झाली, उडून गेली, मी धरून बसलो ती माझी म्हणून, पण ती उडूनच जातात आणि उडून गेल्यानंतर ती परत कधीच फिरत नाहीत. असंच प्रत्येक गोष्टीचं आहे. मी ज्याला ज्याला म्हणून माझं म्हणतो त्यातनं माझा हा प्राणाचा पाखरू उडून जातं, हे इथेच राहतं. यातलं माझं म्हटलेलं काडी मात्र माझ्याबरोबर येत नाही.
आणि खरं सांगू का, हे येत नाही हे मला पटतं, मला सगळं पटतं. मी वळवायला घेणं ही साधन आहे. बस मी वळवायला घेतलं ना, ते मला ह्याच वेळात साधायला पाहिजे असं नाही. साधलं तर उत्तम आहे, का नको बरं. पण समजा मी हळू, आय एम अ स्लो लर्नर, ॲक्सेप्टेड, बट आय मस्ट लर्न स्लोली एव्हरी डे, हे अपेक्षित आहे. म्हणजे स्लो लर्निंग इज नॉट अ प्रॉब्लेम, लर्निंग एव्हरी डे हे साधलं पाहिजे. मग समर्थ म्हणतात, गोवुनी संसारी वासना, अभिमाने भोगी यातना, आणि अभिमानामुळे मला यातना भोगावे लागतात. विषयी गुंतला चुकेना जन्म मृत्यू, विषयी गुंतलाय आणि त्या विषयांच्या ठिकाणी गुंतल्यामुळे जन्म आणि मृत्यू चुकत नाही. जन्म आणि मृत्यू, जन्म घ्यावा लागे वासनेच्या संगे, मला वासना आहे की परत जन्म आला, आणि जन्म आला की दुःख आलं. जन्म हेची दुःखाचे मूळ, जन्म हीच वोखटी वेळ असं समर्थ म्हणतात. मी जन्म घेतला म्हणजे प्रारब्धासकट मी आलो, आणि प्रारब्धामध्ये सुख आणि दुःख ठेवलेलंच आहे. आता मग माझी स्थिती कशी होते ते समर्थ आपल्याला पुढल्या ओवीत सांगतात. नैश्वर्य जाणोनी म्हणे माझे, व्यर्थची अभिमाने फुंजे, माथा प्रपंचाचे बोझे कुटुंब काबाडी. हा तुम्हीच ते 2-3 ओव्यांमध्ये बघाल, तेच एक्सटेन्शन आहे. एकच मुद्दा समर्थ समजावून सांगतात वेगवेगळ्या पद्धतीने. नैश्वर्य जाणोनी माझे, ऐश्वर्य नैश्वर्य, ऐश्वर्य नसणे. नैश्वर्य जाणोनी माझे म्हणे माझे, व्यर्थची अभिमाने फुंजे, माथा प्रपंचाचे बोझे कुटुंब काबाडी. नैश्वर्य म्हणजे ऐश्वर्य नसणे. जाणोनी म्हणे माझे, माझं हे सगळं ऐश्वर्यहीनता, हे सगळं ऐश्वर्यहीनता का बरं म्हणायचं ह्याला. मला वस्तू तर भरपूर ऐश्वर्य आहे, माझ्या ठिकाणी इतक्या सगळ्या वस्तू आहेत, ते ऐश्वर्य आहे. ऐश्वर्य ह्याला नाही म्हणत. ऐश्वर्य म्हणायचं कशाला, भगवंताच्या ठिकाणी षडेश्वर्य 6 ऐश्वर्य सांगितलेली आहेत. त्यापैकी त्याचं औदार्य आणि ज्ञान विवेक ह्या त्याच्या ठिकाणचं जे आहे ना, त्याला ते ऐश्वर्य आहे. म्हणजे माझ्या ठिकाणी ऐश्वर्य कशाचं असणार आहे, सत्य समाधानाचं ऐश्वर्य माझ्या ठिकाणी अपेक्षित आहे. आणि त्याच्या जोडीला दुसरं वैराग्य, ह्याच्यासारखं दुसरं ऐश्वर्य नाही. मी नको म्हणू शकेन, मला बास पुरे हे म्हणता येणं हे सर्वात मोठं ऐश्वर्य आहे. कारण त्याच्यामधनं तृप्ती दिसते. मला बास झालं, एवढं मला पुरे, हे पुरे म्हणण्याची कपॅसिटी त्याच्या ठिकाणी असते जो तृप्त असतो. मला ह्याच्यातनं एवढ्यातनंच तृप्ती मिळणार आहे, मला अजून नको आहे, त्याच्यातनं मोह नाही, हेही सिद्ध होतं. हेही सगळी ऐश्वर्य, पण ती माझ्या ठिकाणी नाहीत. समर्थ म्हणतात, ऐश्वर्य जाणोनी, नैश्वर्य जाणोनी माझे, ऐश्वर्यहीनता माझं जाणून, व्यर्थची अभिमाने फुंजे, मला तो अभिमान सतत आपल्यात असं ते म्हणजे बॉइलिंग वॉटरची कल्पना करा. ते कशी पाण्याला उकळी येत असतात की त्या उकळ्या येणं, हे म्हणजे माझ्या ठिकाणी तो फुंज अखंड उभारत राहत असतो. तो अभिमान सतत प्रत्येक गोष्टीत असा उड्या मारत असतो. साधं एखादी सगळेजण गप्पा मारत जरी बसले असले आणि कोणी म्हणतं मी अमकं केलं, मी तमकं केलं, आपल्याला ती अशी एक उर्मी जागी होते, मी काय केलं ते सांगायला पाहिजे. सगळेजण सांगताय, साधं उदाहरण आहे, पण तो फुंज तो असा, आणि तो जशी उर्मी आहे ना, त्याच प्रकारची सूक्ष्म उर्मी साधनेला बसल्यानंतर अहम अशी अखंड राहते. मी आहे त्या उर्मीपासनं माझ्या ह्या स्थूल उर्मीपर्यंत जितक्या सगळ्या मला उर्म्या येतात, त्या सगळ्याच्या सगळ्या मला त्या अभिमानापासूनच निर्मिती झालेली असते. म्हणून माथा, आणि होतं कशामुळे, प्रपंचाचे ओझे. समर्थ पुढच्या त्या अर्ध्या भागात सांगतात, माथा प्रपंचाचे ओझे कुटुंब काबाडी. मी कुटुंब काबाडी आहे, कुटुंबाचं ओझं मी घेतलेलं आहे. कारण तो अभिमान आहे, हे कुटुंब माझं आहे. ज्या क्षणी मला हे कुटुंब माझं असं मी म्हणत नाही, त्या क्षणी मला त्याचा अभिमानच नसतो. अनेक जण, आत्तासुद्धा आपण बघा ना, अनेक जण आपल्याला दुःख केव्हा होतं, सामान्य दुःख आणि तीव्र दुःख होतं. उदाहरणार्थ आत्ता सगळीकडे ह्या करोनाचं चालू आहे, करोनाबद्दलच्या मी न्यूज टी व्हीवर बघतोय, त्यावेळेत मला सामान्य दुःख होतं, अरे बापरे किती जणांना करोना झाला. पण जर समजा तसला एखादा इन्सिडेंट माझ्या घरात झाला तर मला कशा प्रकारचं दुःख होईल, ते तीव्र असतं. त्याने मी गडबडून जातो सगळा. का?
कारण समोरची जी ॲडमिट होणारी माणसं आहेत त्यांना मी माझं म्हणलेलं नसतं, त्यांना मी सामान्यपणे मनुष्य आहे म्हणून मला दुःख होत असतं. पण ज्या वेळात माझ्या घरातल्याला एखाद्याला करोना होईल त्या वेळात माझी जी स्थिती होते कळवळून येण्याची, कारण ते माझं आहे बस, ही माझी जी अटॅचमेंट आहे ना त्यातनं कुटुंब काबाडी, दुःख भोगतो मनुष्य. माथा प्रपंचाचे ओझे, कुटुंब काबाडी, तो काबाडी होतो, हमाल होतो. हमाल काय करतो, इथून तिथे भार वाहतो, पण त्याचं काहीच नसतं. तो काबाडी होतो म्हणजे हमाल पोतं इथून तिथे वाहतो, त्या पोत्यातला दाणासुद्धा त्याचा नाही आहे. एक्झॅक्टली आपलं असंच आहे. या कुटुंबातलं काडी मात्र माझं नाही आहे, पण मात्र मी अखंड ते माझ्या डोक्यावर ठेवून इकडून तिकडे वाहतो. माझी शक्ती आणि वेळ दोन्ही मी घालवतो, कारण अटॅचमेंट. आणि ते नाहीसं होत नाही तोपर्यंत सुखाची प्राप्ती होत नाही. तेच पुढच्या ओळीत बघूया. समर्थ सांगतात, जेथे जयाचे मनोगत तयासी होय तेची प्राप्त. जेथे जयाचे मनोगत तयासी होय तेची प्राप्त. म्हणून जे विषयी आसक्त तया स्वहित नाही. जेथे जयाचे मनोगत तयासी होय तेची प्राप्त. म्हणून जे विषयी आसक्त तया स्वहित नाही. समर्थांनी स्वच्छ सांगून टाकले, परखड भाषेत सांगतात. समर्थांची वाणी संशयाने किंवा असं अधांतरीन नाही. म्हणजे ते म्हणतात ना, बाप दाखवणे तर श्राद्ध कर, म्हण चुकीची आहे पण ती परफेक्ट आहे. हे असं देन धिस, हे नाही, दिस इज नॉट पॉसिबल. म्हणून इथे शेवटच्या वेळी बघा, म्हणून जे विषयी आसक्त तया स्वहित नाही. तिथे तुम्ही थोडं असं करा आणि असं थोडंसं मिळेल, थोडं बिडं काही नाही. हे सेन्सरी नर्व्हसारखं आहे. आम्हाला लहान असताना होतं, सेन्सरी नर्व्समध्ये ते सिग्नल जातात. तुम्हाला स्पर्श झाला आहे आणि स्पर्श नाही झाला, तो सिग्नल एकतर पास होईल किंवा होणार नाही. अर्धवट पास झाला आहे, नेवर हॅपन्स. एक्झॅक्टली तसंच आहे हे. ते एकतर तुम्हाला विषयाच्या ठिकाणी आसक्ती आहे म्हटल्यानंतर सुख निश्चित नाही, आणि विषयांच्या ठिकाणची आसक्ती सुटली की तुम्हाला सुख आहे. इथे सुख याचा अर्थ समाधान आणि ते परमानंद असा घ्यायचा आहे. म्हणून समर्थ म्हणतात, म्हणून जे विषयी आसक्त तया स्वहित नाही, त्यांचं हित होण्यासारखं नाही. कारण जे जे जयाचे मनोगत तयास होय तेची प्राप्त. ज्यांचं मनोगत ज्या ठिकाणी आहे ते त्यांना तेच मिळतं. माझं मनोगत, माझ्या मनातील इच्छा जर विषयांच्या ठिकाणी असेल तर मला तेच प्राप्त होणार आहे. कारण माझं मन जिथे जातो तिथे मी चित्त देतो, आणि चित्त देतो त्याप्रमाणे मी शरीराकडनं कृती करतो, आणि ज्या प्रकारे माझी कृती त्या प्रकारचं फळ मला भोगायचं आहे. मी जर माझं मन वळवलं, संतांनी सांगितलेल्या वाङ्मयानुसार मी माझं आचरण बदललं, मन वळलं की आचरण बदलतं. माझं चित्त, माझ्या समाधानाची स्थिती, मला आनंद मिळण्याच्या गोष्टी ह्या जर मी बदलल्या तर आपणहून माझं चित्त ज्या ठिकाणी पाहिजे तिथे जातं, समाधान निश्चित आहे. याचं उत्तम उदाहरण म्हणजे आज मला टी व्ही सिरियल आवडत आहेत खूप, तर मी टी व्ही सिरियल बघतोय. ज्या क्षणी माझ्या मनाला लक्षात येईल की ह्याच्यात सुख नाही, ह्याच्यात समाधान नाही, मला हे सांगावत नाही लागत शरीराला की आता तू टी व्ही बघू नको. तो बघणारच नाही आहे, तो आपणहून क्रिया करणार आहे, त्याचं तिथे चित्तच लागणार नाही आहे. म्हणजे जातं मन, ते एकदा तुम्ही वळवलं की शरीरापासून चित्तापर्यंत सगळं वळतं, आणि एकदा ते वळालं त्याला जिथे नाहीसे तिथे झालं. असे मनाचे एक भले की लागेल जिथे गोडी, तिथे रंग ते सुस्थिर होते मुळीन ते स्थळ सोडी. स्वरूपानंदांचं गीता तत्वसार म्हणून एक पुस्तक आहे, त्यातली ही ओवी आहे, खूप छान आहे. असे मनाचे एक भले की लागेल जिथे गोडी, तिथे रंग ते सुस्थिर होते मुळीन ते स्थळ सोडी. ते स्थळ सोडतच नाही. भुंगा ते मध घ्यायला जातो, त्याला ते इतकं आकर्षण असतं त्या मधाचं की ते मध येईस्तोपर्यंत ते फूल सोडत नाही. तसं आपलं आहे, एकदा का माझ्या मनाने ते घेतलं की ते मग सोडत नाही. आवश्यकता आहे माझ्या मनाला समजावून सांगायला, इथे मध नाही, बस मला हे सांगायचं आहे, मध जिथे आहे ना तिथे त्याला वळवायचं आहे. म्हणून समर्थने म्हणतात, म्हणून जे विषयी असेल तर तया स्वहित होणार नाही. कारण मनोगत तयास तेची प्राप्त. आणि मग त्याबद्दलची व्याख्या समर्थ पुढच्या ओवीमध्ये करतात. ह्या सगळ्याला म्हणायचं काय ते समर्थ पुढच्या ओवीत सांगतात, 13व्या ओवीत सांगतात. येवम चुकोन आत्मज्ञान, आपल्याला स्क्रीनवर दिसते ओवी ती. येवम चुकोन आत्मज्ञान दृढ धरिले विषय ध्यान,
या नाव जाणावे अज्ञान नेमस्त शिष्या. एवं चुकोन आत्मज्ञान दृढ धरिले विषय ध्यान. या नाव जाणावे अज्ञान नेमस्त शिष्या. अज्ञानाची व्याख्या आहे, डेफिनेशन ऑफ अज्ञान काय आहे? एवं चुकोन आत्मज्ञान, आत्मज्ञानापासून चुकवतं. हे चुकणे हे पण गंमतशीर आहे. आपण म्हणतो ना मी चुकून केलं, म्हणजे काय घडते त्यामध्ये दोन गोष्टी असतात. मी जेव्हा असं म्हणतो ना मी रस्ता चुकलो किंवा एखादी गोष्ट मी चुकून केली हो, काय घडलेलं असतं? पहिला मुद्दा असा असतो की मला ती तशी जी घडली तशी करायची इच्छा नसते. आणि दोन, मला जिथे जायचं असतं ते माझ्या डोक्यात पक्कं असतं. तुम्ही म्हणाल मग हे काय वेगळं काय सांगितलं? हेच समजावून घ्यायचं आहे. मला हे पक्कं माहिती आहे की मला समाधान हवं आहे, मला कुठे जायचं आहे, मला समाधानाकडे जायचं आहे, आनंदाकडे, हे माझ्या पक्कं माहिती आहे. आता मी रस्ता चुकलो, मी ते जाणीवपूर्वक नाही करत आहे, मी आत्ता जातोय विषयांकडे, ह्याचं कारण मी चुकून जातोय. मला जायचं आहे कुठे ते माझ्या डोक्यात पक्कं आहे. मला आता हे समजलं आहे की मला ह्याच ठिकाणी जायचं आहे, मला समाधानाप्रत, माझ्या आनंदाप्रत मला जायचं आहे, ठिकाण फिक्स. मग रस्ता मी चुकलो, मी चुकलो आहे, म्हणजे चुकून घडलेली ही क्रिया आहे. काय घडली की मी विषयांच्या ठिकाणी आनंदाकडे जातोय, ही माझ्याकडनं घडणारी चुकून क्रिया आहे, ती मला सुधारायची. तसं हे म्हणतात येथे एवं चुकोन आत्मज्ञान, मी आत्मज्ञान चुकलो, जायचं होतं त्या ठिकाणी गेलो भलत्या ठिकाणी, आत्मज्ञानाला मी चुकलो. दृढ धरिले विषय ध्यान, मग त्यामुळे परिणाम काय झाला? विषयांचं ध्यान दृढ झालेलं आहे माझ्या ठिकाणी, कारण मला त्यातनं क्षणिक सुखाचा अनुभव येतोय. मला विषयांत क्षणिक सुखाचा अनुभवच जर येत नसता तर मी गेलोच नसतो तिथे. आणि म्हणूनच सगळे विषय सगळ्यांना आनंद देत नाहीत, नाहीतर सगळेच जण सगळ्या विषयांकडे आकर्षित झाले असते. पण तसं का बरं होत नाही? कारण त्या ठिकाणी क्षणिक सुखाचा आनंद जो मिळतो तो प्रत्येकाला भिन्न भिन्न आहे. म्हणून मी सगळ्या ठिकाणी, म्हणजे मला एका प्रकारचे चित्रपट आवडतील, दुसऱ्याला दुसऱ्या प्रकारचे चित्रपट आवडतील, एखाद्याला एखादा खेळ आवडतो, दुसऱ्याला दुसरा खेळ आवडतो, कारण तिथून मिळणारा क्षणिक आनंद तो भ्रमात्मक असल्यामुळे प्रत्येकाची भिन्नता आली तिथे. आता इथे समर्थ म्हणतात एवं दृढ धरिलं, या नाव दृढ धरिले विषय ध्यान. त्यामुळे मी विषयांचं ध्यान धरलंय, मिळणाऱ्या क्षणिक आनंदासाठी, सुखासाठी मी विषयांचं ध्यान धरतो. त्याला म्हणायचं या नाव जाणावे अज्ञान नेमस्त शिष्या. हे अज्ञान आहे, विषयांच्या ठिकाणी मला आनंद आहे, ह्याला म्हणायचं अज्ञान. आणि विषयांच्या ठिकाणी आनंद नाही हे एकदा पक्क झालं की मग मी आत्म्याच्या ठिकाणी आनंद शोधतो आणि एकतानता पावतो, ते आत्मज्ञान. आणि ते आत्मज्ञान आपल्याला सगळ्यांना मिळावं ह्यासाठीचा हा सगळा खटाटोप आहे. हे 10 वेळा एकच गोष्ट समर्थ बंबार्ड करतात, कारण बंबार्ड केल्याशिवाय सातत्याने मी देह आहे हे मी इतकं वर्षानुवर्ष नव्हे जन्मानुजन्म बिंबवलेलं आहे, आणि जे जन्मानुजन्म बिंबवलेलं आहे ते साफ करायला मला कष्ट खूप घ्यावे लागणार आहे. मी जितक्या तीव्रतेने कष्ट घेईन तितक्या तीव्रतेने हे पुसलं जाईल. म्हणून ते पुसावं यासाठी आपण समर्थांना प्रार्थना करूया आणि पुढे काय सांगतात ते आपण उद्याला बघूया. जय जय रघुवीर समर्थ.